मुंबईची ओळख देशाची आर्थिक राजधानी म्हणून आहे. दररोज लाखो प्रवासी इथे येतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे मुंबईची प्रतिमा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली. एका विदेशी नागरिकानं वांद्रे स्थानक परिसरातील अस्वच्छता, साचलेला कचरा आणि स्थानक परिसरातील अवैध झोपडपट्टी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून देश विदेशात चर्चेचा विषय ठरतोय. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अशी घाणीची स्थिती आढळणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रवाशांचं आरोग्य, पर्यटकांची सुरक्षितता आणि शहराची प्रतिमा या सर्वांवर याचा मोठा परिणाम होतोय. आता प्रश्न उपस्थित होत आहे की या परिस्थितीस जबाबदार नेमकं कोण? स्थानक परिसराची स्वच्छता आणि देखभाल ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे का, की बाहेरील परिसरासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे? राज्य सरकार या संदर्भात काय पावलं उचलणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांमध्ये याबाबत संतापाची भावना वाढताना दिसतेय. मुंबईला स्वच्छ, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र अशी परिस्थिती का निर्माण होते, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आता प्रशासनानं केवळ कागदी आश्वासनांवर न थांबता तात्काळ संयुक्त कारवाई करून वांद्रे स्थानक परिसरातील घाणीचं साम्राज्य हटवणं आवश्यक आहे. अन्यथा अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होण्याचा धोका कायम राहील. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.